तीन लोक असताना एकाला फिक्स केलं आणि उरलेल्यांसाठी दोन फॅक्टोरियल घेतला. म्हणजे तीन लोक होती तेव्हा त्याचं उत्तर आलं होतं दोन फॅक्टोरियल. चार लोक असेल तेव्हा त्याचं उत्तर येईल तीन फॅक्टोरियल. याच्यावरनं तो फॉर्म्युला आला होता की जेव्हा एन लोक टेबलवरती बसतील ना, सर्कलवर टेबलवरती बसतील, तेव्हा त्याचं उत्तर n-1 फॅक्टोरियल असेल. याच्यामुळे तो फॉर्म्युला आला होता n-1 फॅक्टोरियलचा. कारण की हा जो -1% करतोय ना आपण, त्याला पक्क करून ठेवता यायचं एका जागी, तो इथंच बसायचं. बाकीचे फिरू ते काय फिरतील ते बाकीचे फिरले की ऑटोमॅटिकली गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत जातील. पण तू इथं पक्का बस, तू पक्का बसल्या म्हणून तुला आम्ही याच्यातून बाहेर काढून टाकतो, म्हणून तू इथं -1 घेतलेला असतो त्या फॉर्म्युल्यामधला. झालं फिल? नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. आपण सिरीजला पुढे घेऊन चाललोय आणि आपण आज बघणार आहे सर्क्युलर परम्युटेशन. तुम्ही आणि आम्ही इथं का बरं जमलो? तर मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करून घ्यायला जमलोय. तर आजचा विषय सर्क्युलर परम्युटेशन. मला आपण आतापर्यंत काय बघितलं की ऑब्जेक्ट आपण एका रो मध्ये किंवा एका रांगेत अरेंज करायचो. मग भले ते वर्ड्स असतील, ते डिजिट्स असतील, ते पर्सन्स असतील, एका रो मध्ये अरेंज करायचो. अरे पण ते पर्सन्स सर्क्युलर टेबलवरती पण तर राहूच शकतात ना. मग त्यांची अरेंजमेंट कशी करायची? एक प्रॉब्लेम आहे. परंतु जेव्हा पण मी म्हणायचो ना की 6 लोक 6 जागा, तेव्हा त्याचं उत्तर तुम्ही 6 फॅक्टोरियल डोक्यात द्यायचं. 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल, याचं उत्तर डोक्यात आलं पाहिजे होतं. विच इज करेक्ट. रो साठी करेक्ट आहे. अरे पण मग ते सर्क्युलरला काय करायचं? सपोज मी 3 लोक आहेत ना, एबीसी, अशी समजा एबीसी हे 3 लोक आहेत एका रांगेत बसलेले. परंतु ते असे पण तर बसतील ना रे, बी सी ए असे पण तर बसतील ना, सी ए बी असे पण तर बसतील ना. समजा त्यांचा सिक्वेन्स जर आपण नीट ठेवला, तर आपण जर सिक्वेन्स समजा त्यांचा जर फॉलो करत गेलो व्यवस्थित, तर हे 3 प्रकारे बसू शकतात. 3 लोक नाही का, असे असं काहीतरी होईल त्यांचं. परंतु सर्कलवरती प्रॉब्लेम काय माहिती का? समजा मी सर्कलवरती असं बसवलं, त्यांना 1, 2 आणि 3 जागा ठरवून दिल्या, विच इज ए, बी आणि सी. ए कडून बी, बी कडून सी आणि सी कडून ए. समजा सेकंड एक्झाम्पल मी असं दिलं की सपोज आता मी एक काम करतो, बी ला आधी बसवतो, इथं बी बसला, नंतरच्या इथं मी सी बसवतो आणि इथं मी ए ला बसवतो. म्हणजे इथून असं असा काहीतरी एरो फिरला तो. आणि थर्ड डायग्राम मी अशी काढतो, इथं 1, 2, 3. समजा आधी मी सी बसवला, मग ए बसवला, मग बी बसवला, हा इकडून असं काहीतरी. तुम्ही जर बघितलं ना, पूर्ण इथं ऑब्झर्व जर केलं ना, तर सर्कल वरती हे जे मी काय टाकलंय ना, म्हणजे हे लिनियर साठी बोललो होतो ना, तर लिनियर साठी या 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्या होत्या. हे 3 अरेंजमेंट वेगळ्या वेगळ्या आहेत. परंतु सर्कल करता बघा, जरी तुम्हाला असं वाटलं ना की यार ए इथे, बी इथे, सी इथे चेंज झालंय, तुम्ही जर ही चाक जर समजा असं फिरवलं ना, फक्त असं फिरवलं ना, हे चाक याला सोबत मॅच होते बघा. जर तुम्ही हे चाक जर समजा असं परत 2दा रोटेट केलं ना, इथे जर एला आणलं तुम्ही, परत तेच होतंय. म्हणजे याचा अर्थ सर्क्युलर वरती याचा फरक पडत नाही काहीच, सगळं सेम सेम होतंय ते. मग यालाच टॅकल करण्यासाठी काय करता, एक ऑब्जेक्ट कुठं तरी फिक्स करून टाकायचं. एका ऑब्जेक्टला पॅरलली कम्फर्टेबल फिक्स करून टाकायचं. ए फिक्स केलं समजा इथं, त्याला परमनंट करून टाकायचं. आणि बाकीचे 2 ऑब्जेक्ट तुम्ही कसे बसवा, बाकीचे 2 ऑब्जेक्ट कसे बसतील मग? एक तर बी आणि सी असं बसेल, किंवा ए जर इथं बसला तर सी आणि बी असं इथं बसेल. मी काय बोललो परत सांगतो. आपण ए ला परमनंट करून टाकलं. प्रॉब्लेम काय झाला होता, थोडंसं पाठीमागे जर गेलो ना आपण व्हिडिओच्या, तर आपण तिन्ही पण अरेंजमेंट ना सारखं झालं होतं. म्हणजे एबीसी बसला काय, सी ए बी बसला काय, आणि वगैरे वगैरे. रोटेशन वरती सर्क्युलर टेबल वरती सगळे सारखेच होते ते. पण इथं त्याच्यामुळे आपण त्या प्रॉब्लेमला टॅकल कसं करतो की एका मेंबरला फिक्स करून टाकायचं. ए ला जर इथं फिक्स केलं ना, बाकी 2 लोक 2 फॅक्टोरियल प्रकारे बसतात. म्हणजे याच्यावरनं एक कळालं की 3 लोक असताना एकाला फिक्स करावं लागलं होतं आपल्याला. मी परत बोलतो, 3 लोक असताना एकाला फिक्स केलं आणि उरलेल्यांसाठी 2 फॅक्टोरियल घेतला. म्हणजे 3 लोक होते तेव्हा त्याचं उत्तर आलं होतं 2 फॅक्टोरियल. 4 लोक असेल तेव्हा त्याचं उत्तर येईल 3 फॅक्टोरियल. याच्यावरनं तो फॉर्म्युला आला होता की जेव्हा n लोक टेबलवरती बसतील ना, सर्कलवर टेबलवरती बसतील, तेव्हा त्याचं उत्तर n-1 फॅक्टोरियल असेल. याच्यामुळे तो फॉर्म्युला आला होता n-1 फॅक्टोरियलचा. कारण की हा जो -1% करतोय ना आपण, त्याला पक्क करून ठेवता यायचं एका जागी, तू इथंच बसायचं. बाकीचे फिरू ते काय फिरतील ते बाकीचे फिरले की ऑटोमॅटिकली गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत जातील. पण तू इथं पक्क बस, तू पक्क बसल्या म्हणून तुला आम्ही याच्यातून बाहेर काढून टाकतो, म्हणून तू इथं -1 घेतलेला असतो त्या फॉर्म्युल्यामधला. झालं फील? आता याच्यावरती एक्झाम्पलवर जाऊ किंवा अजून थोडं डिटेलिंग करून घेऊ आपण याचं. ठीक आहे? डिटेलिंग असं आहे का, एन लोक सर्कल वरती बसले,
त्याचं उत्तर आलं n-1 फॅक्टोरियल. ठीक आहे. यांच्यामध्ये गॅपची पण गरज पडते आपल्याला, कारण की आपण नेव्हर टुगेदर जेव्हा असे कन्सेप्ट वापरतो ना, गॅप मेथड जेव्हा करतो ना, तेव्हा त्याच्यातल्या गॅपची पण गरज पडते आपल्याला. गॅप बघून घेऊ. एक काम करतो मी इथं ना 1 2 3 आणि 4 लोक बसवतो. इथे सर्कलवरती 1 2 3 4 आणि 5 लोक बसवतो. या सर्कलवरती 1 2 3 4 5 6 आणि 7 लोक बसवतो. ठीक आहे. कोणते नाव द्यायची काही गरज नाही, फक्त लोक लक्षात ठेवा. इथं ना हे 4 लोक बसले ना, 4 ऑब्जेक्ट आहेत. इथं 5 ऑब्जेक्ट आहे, इथं 6 ऑब्जेक्ट आहे. बरोबर. 4 ऑब्जेक्ट असताना हा पहिला गॅप, दुसरा गॅप, तिसरा गॅप आणि चौथा गॅप. म्हणजे 4 ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलवरती बसले होते तेव्हा 4 गॅप तयार झाले होते. 4च गॅप तयार झाले होते. 5 लोक बसल्यावरती बघा 1 2 3 4 आणि 5. 5 लोक म्हणजे 5 ऑब्जेक्ट असल्यावरती 5च गॅप तयार झाले होते. आणि 6 लोक असल्यावरती 1 2 3 4 5 7 लोक आहेत. काही 7 लोक आहेत माझ्यामध्ये. 1 2 3 4 5 6 होते ना, आणि 7 गॅप तयार झाले. म्हणजे जेवढे लोक तेवढेच गॅप. परंतु लिनियर मध्ये गोष्टी वेगळ्या होत्या. लिनियर मध्ये एक गॅप जास्त बनायचा. 4 लोक बसल्यावर 5 गॅप बसायचे, 5 गॅप बनायचे. आता इथं एक पुढचा पॉईंट घेतला मी, असा इथे लिहून टाकतो. पुढची गोष्ट घेतली अशी, हॅशटॅग क्रमांक 1, हॅशटॅग क्रमांक 2. n ऑब्जेक्ट असल्यावरती nच गॅप तयार होतात. हे फॉर सर्क्युलर आहे. तसं लिनियर मध्ये काय होतं माहिती का, फॉर लिनियर n लोक असेल तर n फॅक्टोरियल येतो, जो की सर्कल वरती n-1 फॅक्टोरियल येतो. आणि n लोक असेल तर n+1 गॅप तयार होतात. पण सर्क्युलर वरती nच गॅप तयार होता. हा दोघांच्या मधला फरक आहे. कन्फ्युज नाही व्हायचं. ठीक आहे. आता याच्यावर जास्त बडबड करत बसण्यापेक्षा आपण क्वेश्चन कडे जाऊया. 2 मिनिटं थोडा व्हिडिओ पॉज करतो, आपण क्वेश्चन कडे जाऊया. ओके, क्वेश्चन समोर आलेला आहे या ठिकाणी. क्वेश्चन असा आहे की नंबर ऑफ वेज इन विच 5 बॉयज अँड 3 गर्ल्स कॅन सिट अराउंड ऑन अ राऊंड टेबल. राऊंड टेबलचाच क्वेश्चन येतो, कारण कन्सेप्टच ती चालू त्याच्यात आपलं इथे. सच दॅट बॉय B1 अँड गर्ल G1 नेव्हर सिट टुगेदर, असं काहीतरी म्हटलेलं आहे. 2 लोक सोबत बसणार नाही. म्हणजे सर्कलचे पण कन्सेप्ट आली, नेव्हर टुगेदरची पण आली. मग एक काम करू आपण. परंतु मला सांगा, 5 बॉईज ना, 5 बॉईज आहे. एक काम करू, 4 बॉईज प्लस B1. अरे म्हणजे झाले ना 5 बॉईज. ते हा B1 म्हणजे 5वा आणि 4 बॉईज. आणि गर्ल्स 3च आहेत ना, सो 2 गर्ल्स या वेगळ्या आहेत आणि G1 ही गर्ल्स वेगळी. म्हणजे ही गर्ल वेगळी आहे. ही झाली 5 बॉईज आणि हे झाले 3 गर्ल्स. टोटल होते आपल्याकडे 8 ऑब्जेक्ट, हा ना. त्यापैकी प्रॉब्लेम असा आहे का हे दोघं मेंबर म्हटले का आम्ही दोघं सोबत सोबत बसणार नाही. आपण म्हटलं नो प्रॉब्लेम, नका बसू, काही इश्यू नाही. मग ठरल्याप्रमाणे नेव्हर सिट टुगेदरची कंडिशन आल्यावरती जे लोक सोबत बसणार नसतात ते सोडून द्या, बाकीच्यांना आणून बसवा आधी. बरोबर, हेच करतो आपण. यालाच म्हणतो आपण गॅप मेथड. ज्यांच्यावरती रूल अप्लाय केलाय ते सोडून द्यायचे आणि बाकीचे मेंबर आणून बसवा. मला असं वाटतं बाकीचे मेंबर तर 6 आहेत ना, 4 बॉईज आणि 2 गर्ल्स, ज्यांना काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपण 6 लोक आहे. 6 लोकांना आपण टेबलवरती कसं बसवतो, 6 लोकांना सर्क्युलर टेबलवरती आपण बसवतो. 6-1 फॅक्टोरियल, हा ना, 1 मायनस करतो आपण. झालं होतं आताच ते. 6 लोक बसले ते 1 2 3 4 5 आणि 6 समजा. तर मला माहिती आहे 6 लोकांच्या मध्ये 6च गॅप तयार होणार आहे, कारण सर्कलवर आहे गोष्ट. बरोबर ना. अरे गॅप कसे असतील, 1 2 3 4 5 आणि 6 गॅप तयार झाले. त्या 6 गॅपच्या मध्ये मला हे 2 मेंबर फिट करायचे. आता 2 मेंबर म्हटल्यावर 6च्या 6 गॅप तर काही लागणार नाही, 2च गॅप लागतील. त्यामुळं 6 पैकी 2 गॅप आधी सिलेक्ट करा. 6 पैकी 2 म्हणजे काय, 6C2. 6 पैकी 2 गॅप सिलेक्ट झालेले त्या ठिकाणी. 2 गॅप सिलेक्ट झाल्यावरती कोणते 2 आले माहित नाही, पण जे येतील त्यांच्या दोघांच्या मध्ये एक एक तुम्हाला एक इथं मेंबर दिसतोच आहे. ठीक आहे, एक बाकीचा मेंबर बसतोय. सो 2 जागा सिलेक्ट झाल्या, 2 जागा आणि 2 लोक. त्याचं उत्तर आहे 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. कारण की 2 लोक आहे, 2 जागा, एक तर त्या म्हणजे बॉय आणि गर्ल असं बसल, किंवा गर्ल आणि बॉय वास, म्हणजे उलट पालट होऊ शकतं. म्हणून 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल. मी परत सांगतो, ही स्क्रिप्ट लिहिली आपण सगळी. म्हणजे ना परम्युटेशन कॉम्बिनेशनचं मी वर्गात नेहमी सांगत असतो मुलांना की PNCचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं म्हणजे फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्हाला आकडेमोड करायला, तुम्हाला तर गुणाकार आले पाहिजे, बेरजा आल्या पाहिजे, वजाबाकी आले पाहिजे, दॅट्स इट.
परंतु हे आकडे जेव्हा पोर नंतर बघताना बघित हे कसं आलं होतं हे त्यांना अजिबात इमॅजिन होत नाही, कारण की याच्यात व्हिडिओ सिरीजमध्ये क्वेश्चन खूप कमी घेतोय आपण, पण वर्गामध्ये एका चॅप्टरचे 70 80 क्वेश्चन होता. त्या केसमध्ये पोरगा जेव्हा बघतो ना त्याला कळत नाही आकडे कसे आले होते. सो त्याच वेळेस त्या गोष्टी डायजेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये रॉकेट सायन्स काहीच नाही. क्वेश्चन भला मोठा आहे, उत्तर एवढंच आलेलं आहे त्याचं, ठीक आहे ना. म्हणून हे 6-1 काय ऑब्जेक्ट होते 8, त्यापैकी या दोघांचा प्रॉब्लेम होता. त्या दोघांना म्हटलं आपण तुम्ही साईड लावा, हे 4 हे 2 6, हे 6 लोक आधी टेबलवरती बसवले, 6 लोक राऊंड टेबलवरती बसतात, 6-1 फॅक्टोरियल. नंतर 6 लोकांच्या मध्ये 6च गॅप तयार झाले, बरोबर. हे 6, त्या 6 पैकी आपल्याला या दोघांना फिट करायचं होतं, म्हणजे 2च गॅप लागतील. 6 पैकी 2 गॅप इथं घेऊन आलो आपण. 2 गॅप आल्यावरती 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल. ऑप्शन पण चेक करून घेऊ. 6-1 म्हणजे असतो 5 फॅक्टोरियल इंटू 6 पासून 2 घरं खाली जा, 6 गुणिले 5 आपण 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हा इथला उडाला. मला असं वाटतं 6 गुणिले 5 फॅक्टोरियल म्हणजे असतो 6 फॅक्टोरियल इंटू 5, हेच उत्तर असावं. ऑप्शन क्रमांक तुम्हाला बी या ठिकाणी दिसतोय. 24चा क्वेश्चन होता सीईटीचा, ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, सर्क्युलरचा विषय काय माहिती का, समजा 5 लोक बसणार असेल तर 5-1 फॅक्टोरियल त्याचं उत्तर येईल. दुसरी गोष्ट 5 लोकांमध्ये 5च गॅप तयार होतील, हे लक्षात ठेवायचे, त्याच्यातले कीवर्ड्स आहेत, ठीक आहे. अजून एखादा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन आलाय टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे हा. याच्यात ऑलवेज टुगेदरची पण केस घेतली बघा. इथं ऑलवेज टुगेदर याला ए म्हणतो मी, इथं हा ए पार्ट आहे, याला बॉक्स करतो मी, आणि हा इथं बी पार्ट आहे. सो बाय द वे क्वेश्चनची थीम अशी आहे, डेलिगेट्स फ्रॉम 24 कंट्रीज, 24 कंट्रीज मधून काही महत्वाचे लोक आलेले आहेत, डेलिगेट्स आलेले आहेत राऊंड टेबल चर्चा करायला, ठीक आहे. फाइंड द नंबर ऑफ वेज व्हेन 2 स्पेसिफिक डेलिगेट्स ऑलवेज टुगेदर अँड नेव्हर टुगेदर. ओके, एनिवेज बघूया. मला असं वाटतं आपण एक काम करू, ऑलवेज टुगेदरचं उत्तर आधी काढतो ना आपण. एक काम करू, डेलिगेट्स नंबर 1 आणि डेलिगेट नंबर 2 हे 2 लोक असे होते 2 वेगवेगळ्या कंट्रीचे. ते म्हटले की आम्हाला सोबतच बसायचंय, आमच्या कंट्रीचं आम्हाला जरा वेगळं डिस्कशन करायचंय, सो आम्हाला सोबत बसू द्या. ओके, नो प्रॉब्लेम. आपण एक काम केलं, दोघांचा डब्बा बनवून टाकला, ठरलेलं आहे स्ट्रिंग मेथड. ऑलवेज टुगेदर म्हटलं की डब्बा आलाच. हा डब्बा इथं आला. 24 पैकी 2 लोक इथे आले, तर मला असं वाटतं 22 लोक इथे उरत आहेत, हा ना. 24 लोकांनी व्हिजिट केलं ना, त्यापैकी 2 जण इथे म्हणल्यावर 22 इथे उरले. 22 आणि हा एक डब्बा म्हणजे 23 ऑब्जेक्ट तयार झाले. 23 ऑब्जेक्ट, आणि 23 ऑब्जेक्ट सर्क्युलर टेबलवरती बसतात. 23-1 फॅक्टोरियल. काय 1 मायनस करतो फक्त आपण. दुसरी गोष्ट, ह्या डेलिगेट्स मध्ये प्रॉब्लेम व्हायला लागले. ते म्हटलं की इकडून कोण बसल तिकडून कोण बसल. आपण म्हटलं आम्ही तुमचं सगळं करून देतो, तुम्ही 2 जण आहेत, 2 खुर्च्या देऊन टाकू, 2 लोक 2 जागा इंटू असतो 2 फॅक्टोरियल. सो याचं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे याचं उत्तर आलं 22 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, एवढंच होतं याचं उत्तर. ऑलवेज टुगेदरला तेच करायचंय परत. सगळे जे ऑलवेज टुगेदर पाहिजे एकत्र बंद करून ठेवा. ते एकत्र बंद झाले का बाकीचे मेंबर इथं ठेवा, ते मेंबर्स आणि हा एक डब्बा, एकच डब्बा काउंट करा बरं का. नाहीतर असं नको व्हायला की ह्याच्यात 2 लोक आहे मग 2 घ्यायचे, असं नाही, एकच घ्यायचा तो. हे 22 आणि हे 23 लोक तयार झाले, इज इक्वल टू 23 ऑब्जेक्ट तयार झाले इथं. मग 23 ऑब्जेक्ट सर्कलवरती कसे बसतात, 23-1 फॅक्टोरियल. परंतु या दोघांमध्ये परत भांडण व्हायला लागलं. ते म्हटले कोण आधी बसल कोण नंतर बसल. आपण म्हटलं तुम्ही मिटून घ्या, 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल. आता येऊ नेव्हर टुगेदर कडं. काही कारणास्तव त्यांच्यामधलं जे चर्चा आहे ती विकोपाला गेली, त्यांच्यात भांडण झालं. लंच ब्रेक नंतर ते म्हटलं का आता आम्हाला सोबत नाही बसायचं, आमची जिरली, आता आम्हाला सोबत नाही बसायचं, है ना. तर एक काम करू, मग बाकीचे लोक काय म्हणे, तुम्हाला सोबत नाही बसायचं ना, तुम्ही थोड्या वेळ साईडला थांबा, बरोबर. जे नेव्हर टुगेदर असतात ते सोडून देतो म्हटल्यावरती नेव्हर टुगेदर वाल्यांना साईडला काढल्यावरती, म्हणजे नेव्हर टुगेदरचा रूल कोणावर अप्लाय केला, या दोघांवरती. मग रूल पासून फ्री कोण आहे, उरलेले 22 लोक, बरोबर ना. त्या दोघांना साईडला काढून दिल्यावरती 22 लोक उरतात. त्या 22 लोकांना आधी बसवून घ्या. 22 लोक सर्कलवरती बसतील, 22-1 फॅक्टोरियल. एक कमी करतो. सर्कलवरती 22 लोकांच्या मध्ये 22च गॅप तयार होता. 22 लोकांच्या मध्ये 22च गॅप तयार होता. त्या 22 गॅप पैकी 2 गॅप पाहिजे फक्त आपल्याला या दोघांना फिट करायला. या दोघांना 22 पैकी 2 खुर्च्या घेऊन या आधी. 22 पैकी 2 म्हणजे काय, इंटू 22C2. 22 पैकी 2 खुर्च्या आलेला आहे.
2 खुर्च्या 2 लोक, 2 खुर्च्या 2 लोक म्हणजे आला 2 फॅक्टोरियल. ऑलवेज टुगेदर साठी काय केलं तर डब्बा केला होता 3 ऑब्जेक्ट. इथं पहिल्यांदा काय झालं बघा, नेव्हर टुगेदरच्या केसमध्ये आपण ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना साईडला ठेवलं, उरलेले 22 लोक अरेंज करून घेतले. 22 - 1 फॅक्टोरियल, कारण ते राऊंड टेबलवरती 22 लोकांच्या मध्ये 22च गॅप तयार होतील. त्यापैकी 2 पाहिजे होते. 22 पैकी 2 म्हणजे 22 C2 आणि 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल मध्ये. याचं उत्तर काय यायला पाहिजे 21 फॅक्टोरियल. अरे 21 फॅक्टोरियल इंटू 2 घर खाली जा, 22 इंटू 21 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हा इथे उडाला. 22 गुणिले 21 फॅक्टोरियल म्हणजे 22 फॅक्टोरियल इंटू 21. मग एक्झाम्पल सारख्याचं उत्तर आलंय. म्हणजे सर्क्युलर टेबलवरती सुद्धा आपल्याला ऑलवेज टुगेदर आणि नेव्हर टुगेदर करता येतो. ऑलवेज टुगेदर म्हटलं का डब्बा बनवून घ्या, नेव्हर टुगेदर म्हटलं का त्यांना साईडला पाठवा, बाकीच्यांना बसवा, गॅप शोधा, त्यांना बसवा. दॅट्स इट. सो सर्क्युलर परम्युटेशनवरचे आपले जे काही रिलेटेबल क्वेश्चन होते किंवा ज्या कन्सेप्ट होत्या त्या मी क्लिअर केल्या. सर्क्युलर टेबलवरती समजा 10 लोक बसणार असतील तर त्याचं परम्युटेशन येतं 10 - 1 फॅक्टोरियल, कारण की एका जणाला एका परमनंट खुर्चीवर कायमस्वरूपी बसून राहावं लागतं. सो 10 लोक असतील तर 10 - 1 येईल, 20 असतील तर 20 - 1 येईल, 15 असेल तर 15 - 1 फॅक्टोरियल येईल. बरोबर. दुसरी गोष्ट, जर 10 लोक सर्कलवरती बसले त्यांच्यामध्ये 10च गॅप तयार होता, 15 बसले तर 15च गॅप तयार होता. परंतु रो मध्ये काय होतं, 15 लोक असेल तर 16 गॅप तयार होता, 18 असेल तर 19, एक गॅप जास्त होतो. परंतु सर्कलवरती जेवढे लोक तेवढेच गॅप. बरोबर. त्याचा उपयोग नेव्हर टुगेदरला येतो. सो एवढं बोलतो आणि आपला आजचा जो काय टॉपिक आहे थांबून घेऊ. हा व्हिडिओ पोचवा मग तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे. दुसरी गोष्ट, तुम्ही जिथे कुठं कोचिंगला आहात त्या कोचिंगला अजिबात दांड्या मारायच्या नाही, कॉलेजला अजिबात सुट्ट्या मारायच्या नाही. तिथून शिकायचं. अजून काही व्हॅल्यू ॲडिशन होते का, अजून काही सोपं होतंय का, यासाठी आपलं चॅनल आहे. बाकी तुमचे तिथले सर आणि तुम्ही यांचं डिस्टर्बन्स अजिबात झालं नाही पाहिजे. अजून काही वेगळं करता येते का हे आपण बघतोय, अजून सोपं करता येतं का हे आपला ट्राय. सो एवढं बोलतो आणि थँक्यू सो मच.